10 लाखाची भीक नको, सरकारची मदत नाकारली. सोमनाथ सूर्यवंशीच्या भावाने नेमकं काय सांगितलं? नमस्कार, मी गणेश शिंदे आणि आपण पाहत आहात राजमुद्रा न्यूज लाईव्ह. मुख्यमंत्रींनी या घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशी होईल आणि सूर्यवंशी कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केली. मात्र सूर्यवंशी कुटुंबियांनी 10 लाखाची मदत नाकारली. परभणी हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये निवेदन दिलं. तसेच या घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशी होईल आणि सूर्यवंशी कुटुंबियांना 10 लाखाची मदत जाहीर केली आहे. मात्र सूर्यवंशी कुटुंबियांनी 10 लाखाची मदत नाकारली. तसेच रिपोर्टनुसार सोमनाथला श्वासाचा आजार होता असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण सोमनाथ यांना श्वासाचा आजार नसल्याचं त्यांच्या भावाने स्पष्ट केलं आहे. माझ्या भावाला कुठलाही आजार नव्हता, हे खोटं आहे. माझ्या भावाला कोणताही श्वासाचा आजार नव्हता. त्यांची तब्येत ठणठणीत होती. त्यांना कोणतं व्यसन नव्हतं. आम्हाला न्याय हवा आहे. सरकारकडून आम्हालाही अपेक्षित नव्हतं आणि सरकार योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा होती. पण त्यांनी योग्य निर्णय घेतला नाही असं सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य नाही. 10 लाखाची आम्हाला भीक नकोय. घटनेमध्ये पारदर्शकता नाही. मुख्यमंत्री यांनी या घटनेचा व्यवस्थित अभ्यास करायला हवा. मुख्यमंत्री सोमनाथला श्वासनाचा आजार आणि त्यांच्या शरीरावर जुन्या जखमा होत्या असं सांगत आहेत. पण रिपोर्टनुसार सोमनाथचा मृत्यू जब्बर मारहाणीमुळे झाला आहे असा आरोप सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ अविनाश सूर्यवंशी यांनी केला आहे. मला 10 लाख रुपयाची गरज नाही. मला न्याय हवा आहे. मला माझा मुलगा हवा आहे. माझ्या मुलाचा कसला आजार नव्हता. माझ्या मुलाला कसलं व्यसन देखील नव्हतं आणि पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मुलाला बेदम मारहाण केले आहे आणि माझ्या मुलाचा मारण्याचा आदेश कुणी दिला? 10 ते 15 डिसेंबरपर्यंत जेवढे पोलीस कामावर रुजू होते त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी मृत सोमनाथच्या आईनं केली आहे. नेमकं या सोमनाथचा मृत्यू झाला हा नेमकं कशामुळे झाला, काही नाही अशी वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी मात्र असं सांगितलं की त्यांना श्वासनाचा आजार होता, त्यांच्या शरीरावर जुन्या जखमा होत्या आणि त्यांच्या परिवारानं ह्या स्पष्टपणे नाकारल्या आहेत. आणि त्यांच्या भावाने देखील सांगितलं की बाबा मला ह्या मुख्यमंत्र्याकडून अशा अजिबात अपेक्षा नव्हत्या. मला अशी अपेक्षा होती की हा सरकार चांगला पारदर्शकपणे निर्णय घेईल, यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. परंतु असं कुठंतरी दिसून येत नाही. त्यामुळे आम्हाला ही 10 लाखाची भीक नको आहे. आम्हाला न्याय पाहिजे अशी देखील त्यांची मागणी आहे. आईला कशासाठी नाही बोलवले ह्याचं पण मला उत्तर पाहिजे. का नाही सांगितलं, का नाही बोलवलं, कशासाठी मला कळवलं नाही. त्याचा पुरा माणसाकडं प्रत्येकाकडं मोबाईल आहे. माझा पोरगा शिक्षण शिकलेला होता. त्यांना नंबर जिवंत असताना भेटला नाही, मेल्यावरच कसं माझा नंबर भेटला. टाकली पोलिसा लोकांनी, दबाव टाकली. तू जर बाहेर गेला, तू जर सांगितलं तर तुझा जीव काढीन म्हणून दबाव टाकले त्याने. जीव काढीन हे काय तर करील म्हणून मोबाईल हिसकावून घेतलं. माझ्या मुलाला त्याने दबाव टाकल्यानंतर माझा मुलगा घाबरून सांगितलं नाही. कसला जखम नाही, कुठं जुना मार नाही, कुठं नाही. माझा मुलगा कष्ट करून खाल्लेला आणि शिक्षण इथपर्यंत शिकून आल्या. कुठल्या दवाखान्यातलं कुठलंच त्याला काही गुळी नाही ना, काही नाही. करी नाही आम्ही समाधी तर राहणारच नाही. माझ्या भावाच्या बॉडीची किंमत 10 लाख नाही. मला एक सांगायचं साहेबांना की साहेब म्हणतायत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मग हा रिपोर्ट आला कसा? काय सांगितलं? शॉक फॉलोइंग मल्टिपल इंजुरीज. मग हे कसं काय आलं रिझल्ट याचा? आणि हृदयविकारचा मला सांगा, ज्या दिवशी माझा भाऊ अरेस्ट झाला होता त्या दिवशी तुम्ही सांगायला पाहिजे होता ना. जीव तर वाचला असता माझ्या भावाचा. आता तुम्ही आणून देणार आहे का माझा भाऊ परत? तुम्ही बसून मारले असतील त्याच्यामुळे माझ्या मुलाला श्वासाचा त्रास झाला असेल. कसलाच आजार नव्हता माझ्या मुलाला. अरे बाबा, आजार असता तर मी परभणीला कशाला पाठवले असते? 35 वर्ष कशाला ते वय झाले असते. माझा मुलगा राहिलाच नसता, तेव्हाच मेला असता. फाशी दिलं पाहिजे. ते जर त्या ह्याच्या प्रकरणात असतील ना, मला पहिल्या दिवशी माइंडमध्ये क्लिक झालं. तो जो आम्हीच दाखवत होता ना मला की बाबा आम्ही तुम्हाला प्रशिक्षणासाठी मदत करू, पोलीस भरतीसाठी त्या दिवशी माझ्या माइंडमध्ये क्लिक झाला. आणि त्याचे व्हिडिओ पण मी पहिले यूट्यूबवरती बघितले होते. हा माणूस त्या मॅटरमध्ये असू शकतो, मला 100% खात्री होती आणि तो माणूस असणारच. न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे. मात्र यांचं असं म्हणणं आहे की त्यांना हृदयविकारात झटका आला. आम्ही रुग्णालयात नेलं, त्यांना उपचार करायला नेले, मात्र त्यांना काही हे झालं नाही उपचार. सर, त्याला भरपूर मारण्यात आला असेल, छातीत वगैरे सगळं. आता हे बघा, पैसा दिला ना कोणी विकला जाऊ शकतो आणि खोटे रिपोर्ट बनवू शकतात. खोटेही रिपोर्ट बनवू शकतात. बॉडी फॉरेन्सिक लॅबमध्येच का पाठवण्यात आलं? तिथं वेडे होते का डॉक्टर? ते काय नाही, माझ्या भावाचा मृत्यू जो झालाय ना, मंत्री लोक दबवण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या जागेत त्यांचं जर मुलं असते तर असंच दबवलं असते का प्रकरण? एखादा मोठ्या व्यक्तीचा जर मुलगा असताना
त्यांना कधीच सोडवले असते याने. आणि हे त्यांना 24 तासाचं कळवलं असतं, सोडवलं असतं. त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असून देखील आम्हाला कसले हे प्रकारचे कॉल केले नाहीत. आणि हे जे 10 लाख रुपये भीक देतात ना, आम्हाला 10 लाख रुपये भीक देतात ना, त्यांच्याकडेच असू द्या, त्यांना खर्चू देते. न्यायालयीन एका जजच्या मार्फत न्यायालयीन पूर्ण हे प्रकार चौकशी केले जाणार असं म्हणतात. हा, करू द्या ना, न्यायालयीन चौकशा होऊ द्या. त्यांना जे काही याच्या संबंधित असतील ना गुन्हेगार, त्यांना द्या ना तुम्ही सजा कायद्याद्वारे. आणि मुख्यमंत्रीचा मुलगा जर असता तर असं केलं असतं का? 24 तासाच्या आतमध्ये देवेंद्र फडणवीसाला कळवलं असतं पोलिसांनी, आणि असं जर त्यांच्या मुलासोबत अन्याय झाला असता. अरे काय तुम्ही एका माणसाला सांभाळू शकत नाही, तुम्ही राज्याला काय सांभाळणार? काय सांभाळणार तुम्ही राज्याला? प्रयत्न करता. अरे बाबा, मंत्री होतास ना तू, मंत्री होतास, माझ्या जीव कसं वाचविल नाहीस तू माझ्या मुलाचा? माझ्या भावाला आणून द्या ना परत. माझ्या पोराचा जीव का वाचविल नाहीस तू देवेंद्र फडणवीस साहेब? माझा मूल मरुजीपर्यंत तू कसं डोळे झाकून बसलास? तुझ्या जर पोटचा मूल असतास तर तू दिला असतास ताक मारायला आणि मरून जाजीपर्यंत बसला असतास का? तू तुझ्या मुलाचं काळजी घेतलास तर तुझ्या बहिणीचं मूल म्हणून काळजी घ्यायचा होतास रे मुख्यमंत्री साहेब. माझ्या मुलाचा हत्या करू देऊन मारून टाकून आता अन्याय म्हणतोस, माझ्या मुलाला आजार आहे म्हणतोस. अरे आजार असता तर माझा मुलगा माझ्या हातात द्यायला पाहिजे होतास तू. तुझा आजारी मुलगा आहे, तू येऊन घेऊन जा म्हणून सांगायचा होतास. मंत्री हे काय न्याय करतो रे माझ्या मुलावर? गरीबाच्या दगड फोडून खाणाऱ्या वडील समाजावर काय बोलता तू? अन्याय नको करू साहेब. साहेब तुला दुनिया झुकवायचं, दुनिया सांभाळायचंय. माझ्या गरीब मुलाला, माझ्या शिक्षण घेणाऱ्याच्या मुलावर असा आरोप नको लावू. मुख्यमंत्री साहेब जरा न्याय कर, न्याय कर. असं नको करू. माझ्या मुलाचा घात केला, कुणाचा तर हात असेल म्हणून घात केला. मुख्यमंत्रीचाच हात असू शकतो. तू जर म्हणला ना तुझ्या मुलाला आजार आहे म्हणून तुला साहेबांनी कळवलं होतं ना, पोलीस प्रशासनानं तुझा सवाल पाहिजे होतं. ज्याच्या मुलाला त्या आजार आहे तर त्याच्या आईला त्याचा मुलगा हवाली करा म्हणून सोडून द्यायचा होतास तू. माझ्या मुलाला तो मध्ये मारून टाकायला लावला तुम्ही. माझा मुलगा मला परत पाहिजे. माझा मूल काय केलं अन्याय. इथून पुढे प्रत्येक विद्यार्थी हे शिक्षण करावं का गुंडा हवं हे फडणवीस साहेबांनाच ठरवावं. कारण इथून पुढे विद्यार्थी जे आहे ना, हे विद्यार्थी घडूच शकणार नाही. कारण प्रत्येक माणूस हा मातीतून खाली गरिबीतून पुढे आलेला आहे. आणि मुख्यमंत्री जर असं बोलत असतील ना, तर ह्या महाराष्ट्रात कधीच गरीब मुलगा हा चांगला अधिकारी म्हणून घडूच शकणार नाही. असं फडणवीस साहेबांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही अशा प्रकारचा अन्याय करताय, ते दबवण्याचा प्रयत्न करताय, हे तुम्ही योग्य बाजू मांडत नाही, हेच आम्हाला सांगायचं आहे. समाधानी हे जे अशा पद्धतीचं न्याय देत आहेत ना, ते प्रत्येक मुलगा हे गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. प्रत्येक मुलगा हे शिक्षण सोडून गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. गुन्हेगारीच्या दाखवा ना फुटेज, तुम्ही फुटेज दाखवा ना, फुटेज दाखवा. काय तुम्हाला दगड मारला म्हणून का त्याला मारून टाकता का तुम्ही? किती लोकांना मारला, दगड फोड तोडफोड करणाऱ्याचे जीव किती गेल्यात अजूनपर्यंत ते पण सांगा ना, मला कळवा. किती लोकांना मारलंय माझ्या भावाने, किती लोकांचा जीव घेतलंय, ते सगळं मला व्हिडिओ दाखवावे त्यांनी. आणि हे जर न्याय होत नसेल ना, आम्ही कलेक्टर ऑफिस समोर आत्मदहन करू तिघही कलेक्टर ऑफिस समोर. मुख्यमंत्र्यांचं म्हणणं मान्य नाही. मान्य माघार घेणार नाही. मी मदत घेणार मुख्यमंत्र्यांची. मदत नाही घेणार. भीक नाही घेणार. याची अशी भीक नाही घेणार. अरे माझ्या मुलाला सांभाळ करायला माझे कोटी रुपये गेले असतील, अजूनपर्यंत शिक्षण शिकायला कोटी गेले असतील. ह्या 10 लाखाची काय किंमत नाही. माझ्या दगड फोडून, मी घाम गाळून, मी कबड कष्ट करून माझ्या मुलाला सांभाळ केलं. 35 वर्षापर्यंत माझ्या मुलाला सांभाळ करून मी एवढं शिक्षण दिलं. माझ्या मुलासाठी मी रक्ताचं पाणी केलं, रात्री मी कष्ट करून माझ्या मुलाला शिकवलं. माझ्या मुलाला आजार असतं तर माझा मुलगा वाचला नसता. रडू नका. 9 ते 15 तारखेपर्यंत पोलीस स्टेशन मधले सर्व फुटेज समोर आले पाहिजेत, हे आमची पण आणखी एक इच्छा आहे. 10 ते 15 तारखेपर्यंत जे पोलीस स्टेशन मध्ये घडले, कुठं त्यांना मेडिकल केले, कुठे ऍडमिट केले, सर्व पोलीस स्टेशन मध्ये पण कॅमेरे असतात ना. पण जिथे कॅमेरे नसतील तिथे पण जाऊन थोडंफार त्यांनी मारहाण केले असतील. थोडंफार नाही, भरपूर मारहाण केले, भरपूर. माझं एक लेकरू पोलीस स्टेशन मध्ये सरकारमध्ये काय बोलतय. त्यांना दबाव टाकल्यावर माझा मुलगा घाबरून मला नाही त्रास म्हणून सांगितलं.
असं बोललं असेल पोलिसांनी की बाबा तू जर न्यायालयात सांगितलं तर तुला अजून डबल मारू आम्ही, या दबावामुळे तो काय बोलला नसेल न्यायालयामध्ये. पण न्यायालयीन कोठडीचा निर्णयाचं तुम्ही स्वागत करताय, मात्र मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या विधानाशी तुम्ही सहमत नाही. सहमत नाही, आम्ही सहमत नाही, कधीच होणार नाही. कुठलाही गरीब माणूस हे स्वीकारणार नाही. आणि प्रत्येक जण जर असं न्याय भेटत असतील ना तर प्रत्येक मुलगा हे गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. गुन्हेगारीच्या गरीब मुलगा प्रत्येक जण गुन्हेगारीच्या मार्गाला लागेल. नेमकं या संदर्भात आपल्याला काय वाटतंय आपले नक्की राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की त्यांची प्रतिक्रिया कळवा. धन्यवाद.